ठेवतोय 2 तास ठेवतोय. हळूहळू आपल्याला ती प्रॅक्टिस वाढवायची आणि जशी आपली प्रॅक्टिस वाढवल की आपल्याला 8 तास म्हणजे 8 hours हॅपी मोमेंट मध्ये राहायचं स्वतःला. जरा अवघड पडतं सुरुवातीला नाही का. 8 तास म्हटल्यावर मध्ये मध्ये आपल्याला ब्रेकडाऊन येत आहेत. आपण आपली प्रॅक्टिस करायची. सकाळी उठल्यापासून किती तास झाले मग आपल्याला, आपण किती खुश खुश म्हणजे असं हॅपीनेस मध्ये राहतोय, किती खुश राहतोय आपण, असं आपण प्रॅक्टिस करायची. जेवढं आपल्याला खुश राहता येईल, चांगलं एक प्रकार राहता येईल, मग तसं आपण शिकायचंय. मग आपल्याकडे लक्ष द्यायचं. मध्येच काय एखादं चॅलेंज आलं, मग परत आपण एखादं ब्रेकडाऊन आलं की मग मध्येच हे होतो काय, मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं, परत आपण त्या बेसवर यायचं. मग अशी आपण प्रॅक्टिस करायला लागलो हळूहळू की आपलं बघा ती प्रॅक्टिस वाढती आणि आपल्याला एक लक्षात येतं की अरे हा आपली जास्त टायमिंग होतोय, आपला चांगला हॅपीनेसचा चांगला टायमिंग होतोय, आपण खुश जास्त राहायला शिकलोय, हे आपल्याला लक्षात यायला लागतं. आता कालचं झालं आपलं चेकचं. आजचं आपलं आता 19वा आहे ना, मला असं वाटतं 19वा चॅप्टर आहे. बघा ना किती बोलता बोलता पटकन दिवस पण निघून जाता. 19 हा. हा, आता हा आपला कम्प्लीट सिरीज झाली का मग नंतर आपण पहिल्यापासून जेव्हा चालू करू परत एकदा, तर मग त्याच्यामध्ये अजून काय काय थोडेसे चेंजेस करून 19वा आज दिवस आहे. आजचा मस्त एक टॉपिक आहे, जादूची शतपावली म्हणजे मॅजिक स्टेप ज्याला म्हणतात. तर ह्या मॅजिक स्टेप मस्त एक ऍक्टिव्हिटी आहे आणि डेली आपण वॉकला जातो, खाली आपण फिरायला जातो किंवा आपल्या सोसायटीमध्ये फिरतो. मग त्यावेळेला आपण विनाकारण कधी कधी फोन घेतो आणि बसतो है ना, किंवा फोनवर बोलत बोलत मी असे भरपूर जण बघते वॉकला असतात भरपूर लेडीज आणि त्या फोनवर बोलत असतात म्हणजे काहीतरी. मग जेव्हा आपण वॉक करतो तर तेव्हा काय फोनवर बोलत बोलत आपण तिसऱ्या विषयीच बोलत असतो. मग ते न करता आपण जर ते मॅजिक स्टेप करायला लागलो तर याचा सुंदर खूप रिझल्ट येतो. मी एक्सरसाइज करताना त्या मॅजिक स्टेप करते, म्हणजे आपल्याला जर तरी असं वेळ नाही भेटला तर आपण एक्सरसाइज मध्ये पण करू शकतो. ते स्टेप जे आहे याच्यामध्ये करू शकतो. आपण अशा मॅजिक स्टेप करू शकतो. तर मस्त एक आहे आणि त्याच्यामध्ये आपण तो टॉपिक पूर्ण वाचू एकदा आणि मग तुमचे काही प्रश्न असेल. आणि मला हा टॉपिक खूप आवडतो कारण मी जेव्हा पण वॉकला जाते ना तेव्हा आपलं आपलं ते चालू असतं, थँक्यू थँक्यू मॅजिकल स्टेप असतं त्याच्यामध्ये. आणि हा येस, आपल्याला पीडीएफ ओपन करावं लागेल. आणि सगळे चॅप्टर असे नवीन नवीन म्हणजे 5-6 चॅप्टरची जरी रोज प्रॅक्टिस झाली ना आपल्याकडनं. आता बघा सगळे सगळे चॅप्टर 19 पर्यंत आलोय, पण तुम्हाला एक मॅजिकल मॉर्निंग जे असं ते तुम्हाला काही लिहायचं नाही, तर रोजच्या रोज तुम्ही करू शकता. परत दुसरा आपला आहे हेल्थचा टॉपिक आहे. नंतर आपण चेकचा तर जे झाले ते एकदा करून टाकायचे, नंतर तुम्हाला परत परत त्याच्याविषयी करायची गरज आहे. पण असे जे रोजचे चॅप्टर आहे की तुम्हाला ते रोज करायचे, मग ते डेलीच्या कामात करायचे तुम्हाला. तसंच आजचा चॅप्टर आहे आपला की आपल्याला डेलीच्या याच्यामध्ये करायचं आहे. आणि मस्त वाटतं म्हणजे आपण साधं घरातच कितीच फिरतो, म्हणजे दिवसभरात आपण आपल्या घरातच जर बघितलं, किचन मध्ये जातो, बाथरूम मध्ये जातो, गॅलरीत जातो, इकडे जातो तिकडे जातो, मग घरातच आपलं कितीतरी चक्रा होत असतात. मग इथे जर आपण मॅजिक स्टेप चालू ठेवल्या तर त्या पण आपल्याला भरपूर कामं पडतात. म्हणजे दिवसभरातून त्यांनी सांगितलं या चॅप्टर मध्ये 100 तरी मॅजिक स्टेप झाल्या पाहिजे. आणि आपण जास्त करायचं ते पण काही असं नाही की लिमिटेशन तुम्हाला किती करायचे आहे स्टेप तुमचे जादूची पावलं, त्याच्याने काय आपल्या आयुष्यात परिणाम होतो तेही आपल्याला दिसून येतं. 18वा चॅप्टरला एक मिनिट मी शेअर करते तुम्हाला स्क्रीन. एक एक चॅप्टर असा काही न काही असं अमेझिंग असं मेसेज देऊन जातो आणि त्याच्यामध्ये जर खरंच लक्ष देऊन जर ऐकलं तर काही न काही आपल्या याच्यात समज. हे दिसतंय तुम्हाला एक रस्ता दिसतोय आणि त्या रस्त्यामध्ये पाऊल खुणा दिसत आहे ना. आपण चिखलातून गेलो तर आपले ते पावलं उमटलेले दिसतात नाही का, कोणाचे पावलं आपल्याला ते करत असतात. मग इथे एक स्टेप दाखवलाय आणि पाठीमागे काहीतरी मॅजिक त्या मॅजिक स्पार्कल पडलेले असं दाखवलेलं आहे. तर मी याला मॅजिक स्टेप म्हणतात. आता मॅजिक स्टेप काय आहे आणि आपल्या आयुष्यात मॅजिक स्टेप कशा आणायच्या आपण. येस, हा जो आपला हा चॅप्टर आहे तो अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यावर प्रेरित आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन माहिती ना सगळ्यांना, तर ते ते याची प्रॅक्टिस करायचे, त्याच्यामुळं हा चॅप्टर स्पेशली त्यांच्यासाठी आहे. नोबेल विजेता आहे, त्यांच्याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे की एक मोठे सायंटिस्ट आपल्यासाठी झालेले आहेत ते. हर दिन एक मैं खुद को एक बार याद दिलाता हूँ मेरी अंदरूनी तथा बाहरी जीवन में दूसरों लोगों को जीवन भी बुद्धि
के श्रम निर्भर है और यह याद दिलाता हूँ कि मुझे जितना मिला है और जो भी अब तक मिला है उसे अनुपात देने के लिए मुझे मेहनत करनी चाहिए. म्हणजे त्यांनी सांगितलंय की मी स्वतःला रोज आठवण करून देतो की माझं जे बाहेरचं जीवन आहे की ते इतर लोकांमुळे आहे, म्हणून ते त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा त्यांना विचारलेलं असतं की तुम्ही हे केलेलं आहे, की ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना थँक्यू म्हणायचे की नाही यांनी मला मदत केली त्याच्यामुळे झालं, की हे माझं स्टॉक खूप चांगला आहे, मला लोक तसे मिळाले. ते म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या कामाचं क्रेडिट आहे ना इतरांना द्यायची त्यांना सवय होती. त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये लक्ष द्यायचं ते इतरांना क्रेडिट द्यायची. इन शब्दों में आइंस्टाइन ने हमें उनके द्वारा खोजे गए वैज्ञानिक आविष्कारों में जितना ही बड़ा उपहार दिया है, उन्होंने अपनी सफलता का एक जादुई रहस्य बताए. याने कृतज्ञ काय दिन म्हणजे त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा ह्या वाक्यात आपल्याला कळतं की आपल्या कामाचं जर श्रेय इतरांना जर दिलं आपण आणि त्याचं क्रेडिट दिलं तर त्याचा काय फायदा होतो. नेहमी ना आपण काही आपल्याला काय असतं आपण उलट करत असतो आणि मी पण ते करायची असं काही नाही तुम्हीच आहे मी पण ते गोष्ट करायची. चांगलं झालं तर मी केलं है ना आणि वाईट झालं की त्याच्यामुळे झालं. किती लोक असं करतात किंवा लाईफ मध्ये कधी न कधी केलेले. चांगलं झालं म्हणजे मी केलं असतं हसबंड वाईफ मध्ये असतं आणि तुम्ही तुमच्यामुळे हे झालं तुम्ही हे बिघडलं तुम्ही हे नाही केलं किंवा काही वाईट झालं तर आपण ब्लेम दुसऱ्याला करत असतो. पण याचं जर उलट करायला लागलो आपण की ब्लेम वाईट जर झालं तर ते माझ्यामुळे झालं, चांगलं जर झालं तर दुसऱ्यामुळे. त्याचा काय परिणाम आपल्या आयुष्यावर होतो ते पुढे बघूया. आइंस्टाइन आज एक जादुई अभ्यास के पीछे की प्रेरणा है. आप अपने जीवन में सफलता पाने के लिए उन कदमों का अनुसार करने जा रहे हैं. आज आइंस्टाइन की जगह हर तरह आपको 100 बार धन्यवाद कहेंगे और आप 100 कदम जादुई उठाकर ऐसा करने जा रहे हैं. हालांकि आपके अविश्वसनीय लग सकता है कि कदम उठाने से आपके जीवन में फर्क पड़ सकता है, लेकिन आप पाएंगे उन सबसे शक्तिशाली चीजों में एक चीज एक से एक है जो आप कर सकते. म्हणजे इतकं छान आहे की तुम्हाला तुमच्या 100 पावलं जे आहे त्याला थँक्यू म्हणायचे. मग दिवसभरात ते कुठेही असो, मग घरी तुम्ही घरच्या घरात फिरताय किंवा बाहेर फिरायला जाताय तर ते 100 पाऊल आपण म्हणतोय म्हणजे 100 वेळा आपण धन्यवाद म्हणतोय आणि त्या 100 गोष्टीसाठी म्हणतोय. तो धन्यवाद ज्याला पोहोचेल त्याला पोहोचेल. कधी कोणी पास्ट मध्ये मदत केली असेल या सृष्टीसाठी प्रभूसाठी फक्त आपल्याला थँक्यू 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 असा वॉक करत जायचा आहे. त्याच्याने आपल्या विदिन काही मिनिटातच आपल्या माइंड मध्ये एक फ्रिक्वेन्सी जनरेट होती आणि आपली एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपली व्हायला लागती. ईश्वर ने आपको 86,400 सेकंड का उपहार दिया है. क्या आप धन्यवाद कहने में 1 सेकंड का भी इस्तेमाल किया है. म्हणजे आता आपण ग्रॅटिट्यूड मध्ये आलोय म्हणून आपल्याला माहिती नंतर आपल्याला एवढं दिलंय दिवसभरात आपल्याकडे किती असतात 86,400 सेकंद रोज मिळतात. सगळ्यांना मिळतात ना सारखेच मिळतात. म्हणजे असं काही नाही की याला सॅलरी जास्त आहे म्हणून याला 90,000 याचं हा गरीब आहे म्हणून याला 50,000 असं आहे का. नाही सगळ्यांना टाइम 24 तास हे सेम दिले पण त्याचं युटिलाइज आपण कसं करतोय. मग भरपूर लोक आज असतील की 1 सेकंद तरी असं थांबतो का आपण 1 सेकंद असं म्हणतो की नाही थँक्यू म्हणण्यासाठी धन्यवाद म्हणण्यासाठी. हे विल्बन वॉर्ड यांनी लिहिलेलं आहे की तुमच्या एवढ्या सेकंदातून एवढ्या मिनिटातून तुम्ही ग्रॅटिट्यूड साठी किती सेकंदाचा किती मिनिटाचा तुम्ही वापर करता तशी आपली लाईफ असणार आहे. जादुई कदम उठाने के लिए आप एक कदम बढ़ाते हैं और जब आपका जमीन को छू पाते हैं तो आपके मन में जादुई शब्द धन्यवाद कहता है और दूसरा जमीन पर छूता है तो आप दोबारा धन्यवाद कहते हैं. एक पर धन्यवाद दूसरा पैर एक धन्यवाद. कदम 7-7 चलेंगे. म्हणजे आपण एक पाय असा जमिनीवर ठेवला किती जण पहिले तुम्हाला माहिती आपण बिना चप्पलाचं चालवायचं. अजून पण काही लोक बिना चप्पलचं गवतावर चालतात आहे ना की त्यांना छान वाटावं गवतावर पीसफुल किंवा आपलं एक मातीशी किंवा जमिनीशी आपलं कनेक्शनच होत नाही अर्थिंगच आपल्याला होत नाही. मग आपल्याला एक पाय ठेवला की थँक्यू एका स्टेप पर्यंत दुसरा पाय ठेवला की थँक्यू असं स्टेप स्टेप काउंट आपल्याला करायची गरज नाही पडत की मला 100च करायचे आणि मग असं एक सवय होऊन जाते की पाय खाली जमिनीवर ठेवला की थँक्यू दुसरा ठेवला की थँक्यू. मग ते करत करत आपल्याला असे साधारण 2-3 मिनिटं ते आपण करू शकतो. जादुई शब्द काहीतरी मग आपल्याला काही विचार डोक्यात नाही आणायचे मला फक्त म्हणायचं मनातल्या मनात म्हणू शकता. तुम्हाला असं वाटतं बाहेर मला कोणी बघल मग मी लोक असेल तर काही गरज नाही. तुम्ही मनातल्या मनात पण म्हणू शकता थँक्यू थँक्यू थँक्यू. जेवढं तुम्ही पाऊल पडलं की थँक्यू. जादुई कदमों के साथ साथ सबसे अच्छी बात यह है आप कभी और किसी समय कितने जादुई कदम उठा सकते हैं. चाहे आपके घर में कमरे में एक दूसरे जाना पड़े लंच कॉफी के लिए पैदल जाना पड़े कचरा बाहर फेंकने के लिए जाना पड़े
बिजनेस मीटिंग चलकर जाना पड़े, टैक्सी, ट्रेन, बस पकड़ने को जाना पड़े, जो भी चीज आपके लिए महत्वपूर्ण है उससे निकलने का वक्त जादुई कदम उठा सकता है, जैसे परीक्षा, डेटिंग, नौकरी या इंटरव्यू, ऑपरेशन, ग्राहक मिलना, बैंक जाना, एटीएम, ड्राइवर, हेयर ड्रेसर, मैच अपनी टीम देखने के लिए, कोऑर्डिनेटर के पास जाना, हवाई अड्डों में टर्मिनल गुजरना, पार्क में टहलना, एक ब्लॉक दुसरे ब्लॉक. मग आपल्याला कितीतरी काम असतात दिवसभर, आपण कुठं कुठं फिरत असतो ना. आपल्याला बँकेत जायचंय, कुठे एटीएम मध्ये जायचंय, कचरा टाकायला जायचंय, ऍडमिशन घ्यायचं, काही आपल्याला ते आपण एखादं जप केल्यासारखं नाही का. थँक्यू थँक्यू, वॉक करायचं, चालायचं, आपल्याला कुठं चालायचा कंटाळा येतो कधी, पण आपण ते थँक्यूचं ग्रॅटिट्यूड करतो तर आपल्याला ते पण कळणार नाही की रस्ता किती पटकन आला. तर आपण प्रत्येक स्टेप वाईज हे करू शकतो. किंवा पार्क मध्ये आपल्याला वेगळा वेळ आहे, चला मी वॉक करते तर मी ग्रॅटिट्यूड वॉक करते, त्याला नाव काय द्यायचं, ग्रॅटिट्यूड वॉक. मग तुम्ही ग्रॅटिट्यूड वॉक रोज एक सवय लावायची हॅबिट, की मी आज 15 मिनिटाचं ग्रॅटिट्यूड वॉक करणार आहे, 20 मिनिटाचं ग्रॅटिट्यूड वॉक करणार आहे. मस्त निवांत माझ्या माझ्या याच्यात, त्याच्यात कोणाचा फोन नको, मेसेज नको बघणं, आणि आपलं ग्रेटिट्यूड वॉक करायचा है. मैं अपने घर में जादुई कदम उठाती हूँ, बिस्तर में बाथरूम तक, किचन में बेडरूम तक, बाहर अपनी तथा ब्लैक बॉक्स तक, वीर सड़क में पैदल जाती हूँ, कहाँ पैदल चलती हूँ, किसी तरह मंजिल रूप में चुनते लेते हुए, और मुझे पूरे रास्ते कदमों में कृतज्ञता गालीचा बिछाती जाती हूँ. म्हणजे पूर्ण रस्त्यामध्ये आपण जातोय तर त्या रस्त्यामध्ये एक तर आपल्याला थँक्यूचं असं वाटतं की काही नाही, आपण गालेचेच टाकत चाललोय. एखाद्या नाही का फुलं पडत जाता, आपण बघतो एका सेलिब्रिटी असेल तर फुलं टाकले जातात, रेड कार्पेट राहतो, तर तसं आपण फील करू शकतो की मी जिथं जाते तिथं ग्रॅटिट्यूड. मग आपण जर घरात करतो तर पूर्ण आपल्या फरशीवर, घरामध्ये जिथं तुम्ही जाताय ना, तिथं ते असे ग्रॅटिट्यूडचे फुलं टाकल्यासारखे इमॅजिन होतात. चला इथून बेडरूम मध्ये जाते, गॅलरीत जाते, इथून इथं जाते, तर मग ते थँक्यू 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 असं वॉक चालू होत जातं. यदि आप इस बात पर गौर करने शुरुआत करने के लिए आपको कैसा लग रहा था, आप पाएंगे जादुई कदम उठाने के बाद आपको एहसास बहुत ही बड़ा अंतर आ गया. मग जर तुम्ही ते केलं आणि त्याच्या अगोदर तुमची फील कशी होती, मग तुम्ही ग्रॅटिट्यूड वॉक करायला लागले, तुमच्या पायानुसार तुम्ही ठेवायला लागल्या. एक तर जेव्हा धरती मातावर आपलं आपण वजन टाकतोय, आपल्याला ती घेतीये, आपल्याला तिने सांभाळलंय, मग सगळ्या गोष्टीसाठी आपण ग्रॅटिट्यूड करतो, कारण ग्रॅव्हिटी आहे म्हणून आपण आपली तशी पोझिशन आहे ना. तर ग्रॅव्हिटी नसती तर आपली तशी पोझिशन राहणार आहे का, नाही. मग आपण ते केलं ना, विदिन आपल्याला काही मिनिटांमध्येच असं त्या ते साधं चालणं आणि याच्यामध्ये चालणं, त्याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी चेंज झालेली दिसते. अगर आप जादुई कदम उठाते वक्त कृतज्ञता ज्यादा भावना नहीं ले पाते तो इससे कोई फर्क नहीं पड़ता. मेरा वादा है इसके बावजूद आपके अधिक खुशी महसूस होती है. यदि आप निराश हो, गर्त हो तो जादुई कदम आपके बेहतर करवाने के, अगर आप इसे बेहतरीन महसूस कर रहे हैं तो जादुई कदम भावनाएं अधिक स्तर पर ले जाएंगे. सबसे प्रभावी जादू कदम उठाने के लिए अभ्यास 90 सेकंद तक करें. म्हणजे तुम्ही 90 सेकंदापर्यंत तुमचं 10 म्हणजे 100 पावलं होऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्तही केलं तरी चालतं. एक आदमी 90 सेकंद तक आराम से 100 कदम चल लेता. म्हणजे आपण 90 सेकंदामध्ये 2-3 मिनिटामध्ये साधारण 1.5-2 मिनिटामध्ये 100 पावलं टाकू शकतो. मग त्याच्यामुळे तेवढं तुमची प्रॅक्टिस दररोजची असली तरी खूप झाली. वैसे असल में यह अभ्यास केवल 100 कदम उठाने के बारे में नहीं है, बल्कि कम से कम कदम उठाने के बारे में है. आपके कोई एहसास बदलने के लिए कदमों की जरूरत नहीं होती. एक बार जब आप स्पष्ट कर लेते हैं तो दूरी कितनी भी होनी चाहिए, तो दिन में किसी समय कृतज्ञता का 100 कदम उठा सकते हैं और अभ्यास कर सकते हैं. वक्त कदम न गिरे थे, क्योंकि ध्यान हर कदम के साथ जादुई शब्द धन्यवाद कहने पर केंद्रित नहीं रह पाएगा और कदम गिनने में ही लग जाएगा. म्हणजे आपल्याला ते काउंट करायची गरज नाही तुम्हाला की किती मी 100 तर मोजायला बसलो आपण असं नाही का, मी 1 थँक्यू, 2 थँक्यू, 3 थँक्यू असं जर मोजायला लागलं आपलं ते एक तर काउंटिंग होईल नाही तर थँक्यू होईल. मग साधारण आपल्याला माहिती की आपण 1-2 मिनिटं चालतोय तर आपल्या तेवढ्यामध्ये होत असतं, की त्याच्यामध्ये आपल्या फिलिंग पण महत्वाच्या नाही का, आपल्याला एक आतून पण आलं पाहिजे की वाव मी थँक्यूनेस आहे, मी ग्रॅटिट्यूड वॉक करते, तो ते एक आपल्याला फिलिंग येतं त्याच्यामध्ये. जब आप आज का जादुई अभ्यास पूरा कर लेंगे तो आपको जादुई शब्द धन्यवाद 100 बार कह चुके होंगे. जीवन में कितने दिन आपने 100 बार धन्यवाद कहा है. म्हणजे आता ह्या जर आपण अभ्यास करायला लागलो तर आईन्स्टाईन सारखी आपली कंडिशन होईल की त्याला आपण कमीत कमी आपलं दिवसभरात 100 होईल. याच्या अगोदर आपण हे आता ग्रॅटिट्यूड माहिती होतं आपलं खरंच 100 वेळेस कोणाला थँक्यू होत होतं का. म्हणजे दूधवाला असेल, कधी भाजीवाला असेल भेटलेला,
विचार करा, आठवा जरा, की असं म्हटलं तरी पटकन असं ऑकवर्ड वाटायचं कधी कोणाला पटकन थँक्यू म्हटलं तरी. असं फॉर्मॅलिटी सारखं बँकेत गेलो, काही चेक दिला वगैरे तर असं फॉर्मॅलिटी सारखं थँक्यू म्हणतं, थँक्यू हा. म्हणजे भरपूर जण असं करतात ते, पण ते तितकं हे नसतं. और आइन्स्टाईनने ये काम हर दिन किया था, म्हणजे त्यांनी हे जे काम होतं त्याचं ते त्यांनी प्रत्येक वेळेस हे काम केलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला एवढं लाईफमध्ये बघतो ना आपण, हे असे जेवढे पण सक्सेसफुल लोक आहे ना, त्यांच्या पाठीमागे ही सक्सेस स्टोरी आहे, की त्यांनी ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस केली. फक्त पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे, पण जरा तुम्ही बघितलं खूप स्टोरी अशा आहेत की त्यांनी ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस केलेली आहे. मग जादुई अभ्यासक्रम 19, तर पहिलं आपलं काय आहे? कोण सांगाल? आपण पहिले जी प्रॅक्टिस करतो काय करतो? जी प्रियंका चोपडा स्वतः करते. तुम्ही जर याच्यावर जाऊन बघितलं तर आपली 10 नियामते म्हणजे काउंट युअर ब्लेसिंग हा पहिला जो चॅप्टर आहे तो तुम्हाला रोज करायचा आहे. आपले 10 नियामते हे करायचे. मग खूप शोधा त्याच्यात, चष्मा तुमचा, घड्याळ तुमचं जे आहे, रोज तुम्हाला नवीन नवीन 10 शोधायचे आणि लिहायचे. सोपं आहे की नाही? असं वाटतं प्रत्येकाला की कुठून काय शोधायचं? अरे ग्लास आहे, सांडशी आहे, घरात पेपर येतो, कितीतरी वस्तू आहे की तुम्ही 10च्या ऐवजी 20-20 लिहू शकता रोज. आणि असं काही नाही की 10च लिहायच्या, तुम्ही जास्त पण लिहू शकता. हर दिन किसी समय भी कृतज्ञता का 100 जादुई कदम लगभग 90 सेकंड उठाए. मग आपल्याला काय करायचं? प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की मला ही प्रॅक्टिस करायची 100 पावलं. मग 90 तुम्हाला 90 सेकंद लागतात. 2 मिनिटामध्ये इथून इथं तुमच्या घरात जरी फिरले तुम्ही सगळं, झाले तुमचे 100 झाले ना? मग तुम्ही तिथं तुमचे जादुई कदम तुमच्या घरामध्ये पण टाकू शकता, बाहेर पण टाकू शकता. हर कदम के साथ जादुई शब्द धन्यवाद कहते हुए कृतज्ञता महसूस करे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला पाय ठेवायचे जेव्हा धरतीवर किंवा गार्डन मध्ये वॉक करतो, तर आपल्याला ते फील पण करायचंय. नुसतं नाही का माळ जप केली आणि झालं थँक्यू थँक्यू, पण ते फील पण करायचं आपल्याला की थँक्यू 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 म्हणत. मग तुम्हाला ते ऑलरेडी कशाबद्दल पण तुम्हाला येत राहते, आतमध्ये फिलिंग येते. मग तुम्ही नेचर बद्दल म्हणत असाल किंवा तुम्हाला मम्मीची आठवण आली किंवा एखाद्या गोष्टीची आठवण आली, तिथं पण तुम्ही त्याला थँक्यू म्हणा. आज रात सोने से पहिले जादुई पत्थर हाथ में थामे, दिन भर सबसे अच्छी चीज के लिए धन्यवाद कहे, जादुई शब्द कहे धन्यवाद. मग दिवसभर आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये आपल्याला थँक्यूचं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची, रॉक प्रॅक्टिस. तर रॉक प्रॅक्टिस तुम्ही कधीही करू शकता. असं काही नाही की सुरुवातीला मी जेव्हा मॅजिक बुक बघितलं होतं तेव्हा असं ठरवलं की त्याच्यात दिलेलं रात्री रात्री, पण आता काही जणांनी तर त्याला इतकं चार्ज करणं सुरू केलंय स्वतः, की ते असे जवळच ठेवतात कुठेही जाताना, बँकेत जातात. तसं परवा त्या यांनी सांगितलं ना, मी हॉस्पिटलमध्ये होते आणि तो ग्रॅटिट्यूड रॉक माझ्याकडेच होता. मी थँक्यू म्हटले सगळ्या रिपोर्टसाठी वगैरे. तर तुम्ही कुठले पण असं अर्जंट काम असतं तेव्हा सुद्धा तुमचं रॉक तुमच्या जवळ ठेवू शकता. कारण जी आपली एनर्जी ना ती कशामध्ये तरी आपण टाकतो आणि ग्रॅटिट्यूड रॉक असा होऊन जातो ना आपला, त्याची प्रॅक्टिस करून तो हातात घेतला की त्या विदिन सेकंदात आपली एनर्जी फ्लो होते. म्हणजे आपण रोज त्याच्यात टाकतोय ना. आपण बघतोय भारत भूमीमध्ये आपल्या देशामध्ये सगळे आपण दगडांपासून देव देव बनवलेले, सगळीकडे तसंच आहे ना. म्हणजे अर्थ एलिमेंट पासून आपण देव बनवले. मग आपला जो रॉक आहे तो पण काय आहे? अर्थ एलिमेंट आहे. आणि अर्थ एलिमेंट म्हणजे आपला बेस आहे. किती लोकांना माहिती आहे आपलं मूलाधार चक्र जे आहे आपलं बेसिक, ते मडक्यावर मडके लावायचे पूर्वी काय म्हणायचं त्याला? ते उतरणी. किती लोकांना माहिती आहे? ते नाही का असे मडके मडके ठेवायचे आणि त्याच्यावरती हे राहायचं. एखाद्या गावाकडं वगैरे आपण बघायचं पूर्वीच्या काळामध्ये. आता पण काही लोक तसं ठेवतात एक शोपीस म्हणून वगैरे. तर ते त्याच्यात पहिले सामान ठेवायचे, पहिले जुने लोक असे गाडगे एक मोठं छोटं छोटं. तर मग त्या मोठ्या ह्याच्यात काहीतरी असं सामान राहायचं की मोठं जास्त भरगस्त, छोट्याच्या छोटं असं. की ते मग आपला जो बेस आहे ते आपलं मूलाधार चक्र आहे ना, ग्राउंड लेवलचा. मूलाधार चक्राचं एलिमेंट जे आहे ते अर्थ आहे. मग अर्थ एलिमेंटला जर आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल, जिथं आपल्या सर्व दैनंदिन जीवनाचा बेस आपल्याला जो लागतो, आपलं खाणं आहे, पिणं आहे, नातेवाईक आहे, जे काही ग्राउंड लेवलला आपल्याला लागतं, घर लागतं, तर हे सगळं जे अर्थ एलिमेंट पासून मिळतं आपल्याला, आपलं गाडी, बंगला, पैसा जे काही आहे आपल्याला ते अर्थ एलिमेंट आहे. मग त्याच्यामध्ये आपण एक करतोय की आपलं अर्थ एलिमेंट जे आहे ते पण चार्ज करतो. हे जर स्पिरिच्युअली घेतलं आपण तर ते इनडायरेक्टली या सगळ्या गोष्टी होतात. आपल्याला वाटतं इतकं सगळं त्या मॅजिक आपल्या सिक्रेट मूव्ही मध्ये जे दाखवलेलं आहे की तो त्याच्या मुलाला आजारी पडतो आणि त्याला ते ग्रॅटिट्यूड, मग त्याच्यानंतर त्याला रिझल्ट आल्यानंतर ते कितीतरी $1-2 ते विकतात, ते खडे लोकांना देतात की नाही हा ग्रॅटिट्यूड रॉक आहे, आणि लोक ते घेतातही. अजूनही लोक खूप असे विकतही आणतात. चांगले चांगले स्टोन असतात, कलरचे स्टोन असतात, तसेही आणतात आणि आपल्याला काय कुठेही सापडतो. आणि आपण आपल्याकडे 4-5 असे कुठे जर सापडले ना तर कलेक्शन करत राहायचं.
आणि एखादा फ्रेंड वगैरे कोणी भेटला की त्याला गरज आहे, त्याला तुम्ही तो देऊ शकता की त्याला ही अशी अशी प्रॅक्टिस सांगून ये, तुझ्याकडे घे आणि तू प्रॅक्टिस कर. जे कदाचित आपल्या मार्फत काही दिलं घेतलं त्यांनी केलं त्याला चांगलंच आहे ना. आणि आजचा चॅप्टर तर खूप सिम्पल आहे, तुमच्या रोजच्या याच्यातला आहे. फक्त तुम्ही तुमचं वॉक तर प्रत्येक जण करतच, एक्सरसाइज तर प्रत्येक जण करतो. मी एक्सरसाइजच्या वॉर्मअप मध्ये वगैरे माझं ते सुरू करते. थँक्यू थँक्यू थँक्यू, आपल्या स्टेप जशा पडतात तशा त्याच्यात करू शकतो आपण. आणि नाहीतर मग तुम्ही असंही करू शकता. आलं लक्षात? मग त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींना करू शकतो आपण. दिवसभर तर करतोच आहे सगळ्यांना, की जेव्हा आपल्याला आठवण येईल तेव्हाही करतोय. हे स्पेशली एक अजून आपलं ऍड करायचं याच्यामध्ये, ग्रॅटिट्यूड वॉक करायचा. आणि ते आपण नुसतं तसं फिरायला जातो, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे आपण तेही बघू शकतो. बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये काय आहे आणि त्याच्यामध्ये आपलं आजूबाजूचं वातावरण, घरातलं वातावरण तेही आपण चेंज करत होतो. कारण आपल्या पावल्यानंतर कोणतरी तिथे चालत येईल, त्याच्यामध्ये पण ती फ्रिक्वेन्सी मॅच होईल, त्याला पण ती फ्रिक्वेन्सी मिळेल. आपण आपल्या पाऊल खुणा जशा म्हणतो ना, हे चालत असतं की एखाद्या जागी केलं की आपल्याला असं बोर वाटतं, चांगलं नाही वाटत, किंवा इथं काय बरोबर फ्रिक्वेन्सी नाही, इथं बसायला नको वाटतं, काही काही ठिकाणी खूप छान वाटतं. मग सेम थिंग आहे की आपण तिथं आपली फ्रिक्वेन्सी टाकत चाललोय. म्हणजे तिथे जिथे गेलं, फुलांचा वास कसा आहे की तो जिथून गेला असं रातराणीचं झाड वगैरे असलं एका ठिकाणी आपण जर गेलो तर आपल्याला बघा एखादा वास येतो आणि फील होतं की हा आजूबाजूला काहीतरी चांगलं झाड आहे बरं का. आणि सेम खराब गोष्टीचंही तसंच होतं आपल्या. मग आपण ते ऑलरेडी करतोय, आपल्यासोबत दुसरा व्यक्ती वॉकला आहे. एखादा व्यक्ती, त्याला काहीच माहित नाही, ग्रॅटिट्यूड काय माहित नाही, फिरायला जातात ना अशा लेडीज ग्रुपने जातात, किंवा एक मैत्रीण कोणी कोणी राहते ती सोबत आहे, तिच्याशी गप्पा न मारता आपलं आपलं चालू आहे की आपलं ग्रॅटिट्यूड, तिला सुद्धा त्याचा फरक होणार. तिच्यात पण ते चेंजेस होणार, ते व्हायब्रेशन, आपला ओरा आणि तिचा ओरा एकत्र मॅच होणार, तिला पण ते जाणवणार की काहीतरी पॉझिटिव्ह आहे, ती पण तुमच्यासोबत पॉझिटिव्ह बोलायला लागणार आणि ती पण चांगला विचार करायला लागणार. येस. तर मग प्रत्येकाने करायची आजची सिंपल प्रॅक्टिस आहे, ग्रॅटिट्यूड वॉक करायचा आहे. येस पूजा मॅडम, आलं लक्षात? हो, आलं आलं. आता उठले की सुरूच करते. हा, असंच करायचं. कधी पण केलं की आपण कितीतरी कामाला जातो, खाली जातो, इकडे जातो, तिकडे जातो, ते चालतच राहतो आपण. त्या स्टेप जर लक्षात ठेवल्या तर स्टेप वाईज पण आपण करू शकतो. हो ना. सिंपल प्रॅक्टिस आहे. मजा आली ऐकून. आहे ना? आणि हे छान. हे नवीन ऐकलं मी, म्हणजे बाकी मी ऐकलेलं होतं, पण हे जरा मी नवीन ऐकलं. आणि करायला परत मजा येईल. हा, याच्यामध्ये आपल्याला नाही का कोणाला फिरायचं असतं त्याचाही कंटाळा येणार, जास्त जर फिरायचं असलं, वॉक करायचं असलं की त्याचा पण कंटाळा येतो, काय मग इतकं आहे तितकं आहे. आपलं ग्रॅटिट्यूड वॉक करत करत फिरलं की ते आपल्याला त्याचाही कंटाळा येणार नाही, किती तास फिरतोय, काय फिरतोय. येस, मस्त. हम्म. नक्की करेन मी तर. ग्रॅटिट्यूड. आणि हा, याने स्वतःच अल्बर्ट आइन्स्टाईनचं उदाहरण तिने घेतलेलं आहे, म्हणजे छानपैकी त्यांनी सगळे आपण बघतो ना की काहीतरी ग्रेट लोक आहे त्याच्या पाठीमागे, नक्कीच काहीतरी ग्रेट थिंग आहे, काहीतरी नक्कीच त्यांच्या पाठीमागे, सक्सेसच्या पाठीमागे मॅजिक आहे. हे फक्त आपल्यापर्यंत माहित नसतं, आपल्याला वरवर दिसतं, वरवर आहे सगळं चांगलं आहे, पण त्याला जर बघतो आपण की किती जेवढे मोठे लोक आहेत तेवढे ग्रेटफुल लोक आहेत. म्हणजे अमिताभ बच्चन, आपण इतके बघतो ते लोक किती असे ग्रेटफुल वागतात, किती बोलतात, म्हणजे समोरचे लहान असलं तरी पण त्यांना रिस्पेक्टनी बोलणं, वागणं, त्यांचं जर आपण बघितलं तर प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आणि शिकण्यासारखी. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाकडनं घेण्यासारखी, शिकण्यासारखी. कुठेतरी ते लोक म्हणजे त्यांचा रिचनेस त्यांच्या ग्रेटफुलनेस मध्येच आहे. आणि काही लोकांना ती शक्ती माहिती नाही काही, पण तरी पण ते लोक वापरतात आणि छान होत. एक आमच्या आहेत, आमच्या समोर केलेले मॅजिक स्वतः. आपने क्या आपके हेल्थ अचीवमेंट की है ना? हाँ। हाँ तो बताइए। सुनाई दे रहा है। हाँ हाँ, दे रहा है। पहले मुझे कमर का हो गया ना, तब ग्रेटिट्यूड का मालूम नहीं था। लेकिन वो सामने वाला लड़का ने मेरे को, तो वो जो प्लेन क्रैश में हो गया था ना, एक वैज्ञानिक, वो उसको डॉक्टर हाँ बोला था कि आप ठीक नहीं होएगा। फिर उसने सोचा था कि नहीं मैं खड़ा होऊंगा, ऐसा वो वीडियो मुझे वो सामने वाला लड़का ने दिखाया था। तो मैं भी सोचती थी कि मैं भी, मेरा कमर अच्छा करेगी। नहीं तो मेरे को 6 डॉक्टर ने ऑपरेशन बोला था, मैंने एमआरआई किया तो फिर ऐसे करके करते मैं आयुर्वेदिक दवाई भी करती थी, प्राणायाम योगा करती थी, लेकिन मैं नीचे बैठ सकती हूँ, अच्छी हो गई। और बाद में बीच में है ना थायराइड आया था 2014 में कैसे कुछ,
तो वो भी मैंने दवाई नहीं शुरू किया। डॉक्टर बोला आपको दवाई तो लेना ही पड़ेगा। मैं बोली नहीं, मेरे को प्राणायाम से कैसे भी करके मैं ठीक करेगी। लेकिन तब ऐसा नहीं मालूम था कि जो मन से सोचते हैं अच्छा तो अच्छा होता है। फिर ब्लड नहीं बनता था। और 2 साल पहले भी मैं पंप लेती थी अस्थमा के लिए। वो भी मैंने आयुर्वेदिक दवा शुरू की, लेकिन मन से ऐसा सोचते थे कि नहीं, अभी तो मेरे को ग्रेटिट्यूड का 3-4 साल से मालूम था। तो अभी तो मैं ऐसा सोचते थे कि नहीं, मेरे को ये अस्थमा है, मैं अच्छा ही करके रहूंगी, ये मेरा अच्छा हो जाएगा, भगवान ने अच्छा कर दिया, ऐसे मैं कभी कभी मन से सोचती थी। तो सब अच्छा होता जा रहा है। मेरे पहले बहुत बीमारी थी, पूजा को भी मालूम है, पूछो पूजा। जब मिलती थी न तो मैं बोलती पूजा ये दुखता है, पूजा ये दुखता है, पूजा आज डॉक्टर ये बोला, डॉक्टर ये बोला। हाँ, ऐसे ही होता था। और 2005 में मेरा ये लेफ्ट साइड का पाँव में ऊपर से गिरी थी, तो 5-6 क्रैक हो गए। तब तो कुछ ग्रेटिट्यूड का भी मालूम नहीं था, मोबाइल भी नहीं था। तब ऑपरेशन होने का था, डॉक्टर की गलती से उसने मेरे को प्लास्टर बांध दिया। 6-7 महीना मैं बेड पे रही। लेकिन मैं क्या, तब तो मैं वो कृष्ण का हनुमान चालीसा ऐसे पाठ करती थी और रोती थी और भगवान को बोलती थी अच्छा करना हो, मुझे अच्छा करना। डॉक्टर भी बोला था आप नहीं चल पाओगे, आप अभी क्या बोलते हैं हम लोग गुजराती में तो, बेड वो रिटर्न। पैर, हाँ ऐसे ही आप चलेगा। तो फिर मैं बोली नहीं, मेरे को तो अच्छा ही होने का है, मैं चलूंगी, मैं सब जगह पे चल के यात्रा करने को जाऊंगी। मेरे को जो गोकुल मथुरा नहीं गई हूँ, तब मैं गोकुल मथुरा नहीं गई थी, अभी तो मैं 4 बार जाके आई। तो फिर मैं 2 बार तो मैं गुजरात से द्वारिका चल के गई, 500 किलोमीटर। वाओ। इतना पाव मेरा टूट गया था, 6 क्रैक हुआ था। और ये हमारे कांदिवली में बड़ा डॉक्टर है, वो भी बोला था कि मैडम आप अभी चल नहीं पाएंगे, मतलब लंगड़ा बोलते, क्या बोलते हैं, हैंडीक्राफ्ट जैसा चलेगा। हाँ हाँ। मेरे साथ तब ग्रेटिट्यूड का कुछ मालूम नहीं था, लेकिन अंदर से मेरे को ऐसा था कि मैं ये अच्छा करूंगी। और मैं जिसको मानती थी उसका पाठ करती रहती थी, हनुमान चालीसा। वो कान का ऑपरेशन हुआ हम्म। 2011 में, तब भी डॉक्टर बोला था कि आपको पूरा सुनाई नहीं देगा। और कान में है ना वो सिट्टी बजता है, वैसा सिट्टी बजता था। हम्म। बहुत दवाई किया, बहुत, मतलब क्या मैं बोलूं, कोई बॉम्बे में डॉक्टर नहीं है कि जिसके पास मैं नहीं गई हूँ। अभी आज दवा भी बंद है। और प्राणायाम करती हूँ, मेडिटेशन करती हूँ, अच्छा सोचती हूँ, तो वो भी अच्छा है। तो देखो तो आपको वैसे ऐसे लोग मिलने लगे, है ना, पूजा मिली, क्या, उनका पूजा मिला को तो हम लोग आपसे। 20 साल से पहचानते हैं, मैं पूजा 20 साल से पहचानती हूँ। लेकिन हाँ। ऐसी अभी तो हम 2 साल से एकदम फ्रेंडली बात करते हैं, मैं और पूजा। तो देखो जिससे मेडिटेशन हमारी का भी मैं बनती ही है ना। पूजा को बोली कि पूजा मेडिटेशन करना, पीएमसी का बहुत अच्छा मेडिटेशन आता है। तो पूजा Yeah. बोली लिंक भेज, तो मैंने लिंक भेजा। तो भी मेरे से ज्यादा पूजा करती है। तो वही ना, हम जैसे रहते हैं ना, हमें वैसे ही लोग मिलने लगते हैं, हमारी फ्रीक्वेंसी मैच होने भी लगती मैं सबको बोलती हूँ कि वो मेरे एक फ्रेंड की बहू है ना, उसको कमर का हो गया, वो बहुत रोती है, मैं भी बहुत पहले रोती थी। तो उसको भी मैं बोली 2-3 दिन पहले कि तू है ना, टेंशन मत ले, तेरे को अच्छा हो जाएगा। डॉक्टर से भी बड़ा एक भगवान है, वो अच्छा करेगा। मैं भी ऐसा सोचती थी, तू भी ऐसा सोच और रो मत, तेरे को अच्छा हो जाएगा। किसी को हुआ नहीं हुआ, लेकिन अपन को हो जाएगा, ऐसा करके उसको भी मैं। तो बोलती आंटी, मेरे को ऐसा लगता है मैं आपके घर पे आऊँ कभी।